नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये गटकार्याची ठिकाण पाहत आहोत. म्हणजे आपण गटकार्य करतोय ना, ते कुठल्या कुठल्या ठिकाणी केलं जातं त्याच्यानुसार आपण पाहत आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की एखाद्या हॉस्पिटलमध्ये किंवा रुग्णालयामध्ये जेव्हा आपण गटकार्य करतो तेव्हा कशा प्रकारच्या गोष्टींची लक्षात ठेवायचे आपण ते पाहिलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण असं पाहणार आहोत की शाळेमध्ये जेव्हा आपल्याला गटकार्य करायचं असतं विद्यार्थ्यांसोबत, तेव्हा आपल्याला कोणत्या प्रकारच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला आता सुरू करूया या व्हिडिओला. तर यामध्ये शाळेमध्ये गटकार्य आयोजन करताना पुढील मुद्द्यांना लक्षात घ्यायचं आहे. शाळेमध्ये जेव्हा आपण एखाद्या गटकार्य करण्यासाठी जातो ना, तेव्हा कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या ते आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. तर 1 नंबरचा आहे, कोणत्या गटात गटकार्य होणार, प्राथमिक, माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक. आपल्याला हे पहिले लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आपण जे गटकार्य करणार आहोत तर ते कोणत्या विद्यार्थ्यांसोबत करणार आहोत. जसं की प्राथमिकच्या विद्यार्थ्यांसोबत करणार आहोत, द्वितीयच्या किंवा उच्च माध्यमिक सोबत करणार आहोत, किंवा हायस्कूलच्या विद्यार्थी जे काय आहे ना, कुठल्या गटासोबत आपण गटकार्य करणार आहोत हे पाहणं फार महत्त्वाचं असतं. त्यानंतर समोरचं जे कोणतं आहे तर वर्गातील मुलांचा वयोगट काय, त्यातील कोणत्या गटाशी बरोबर गटकार्य करायचे. जेव्हा आपण गटकार्य करतोय ना, तर कोणत्या विद्यार्थ्यांसोबत करायचं, आपल्याला कोणत्या येथील मुलांसोबत करायचं आहे हे आपल्याला पाहायचं आहे. जसं की आपल्याला ते पाहणं महत्त्वाचं आहे की आपण जे गटकार्य करणार आहोत त्या विद्यार्थ्यांसोबत, तर ते विद्यार्थी कोणत्या येथील आहेत हे आपल्याला ठरवून घेणं फार महत्त्वाचं असतं. त्यानंतर समोरचा जो मुद्दा आहे, ज्या मुलांमध्ये गटकार्य करण्याचे ती मुले आहेत की मुली आहेत हे मिश्र गट आहेत. म्हणजे जसं की आपल्याला गटकार्य करायचं आहे तेव्हा आपल्याला मुलांसोबत करायचं आहे का मुलींसोबत करायचं आहे का मुलींसोबत, म्हणजे मिश्र करायचं आहे हे आपल्याला लक्षात घेणं फार महत्त्वाचं असतं गटकार्य करताना. त्यानंतर समोरचा जे मुद्दा आहे ते गटातील ज्या गटात करायचे त्यांच्यातील सदस्यांची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी काय, सदस्यांची कौटुंबिक, शैक्षणिक जी काही कुटुंबिक आहे विद्यार्थ्यांचं त्यांची पार्श्वभूमी काय हे आपल्याला लक्षात घेणं फार महत्त्वाचं असतं. कारण की विद्यार्थी म्हणलं की वेगवेगळ्या कुटुंबातील असतात, मान्य आहे, एखादा भाऊ बहीण असू शकते, पण शक्यतो वेगवेगळ्या कुटुंबातील असतात एका वर्गामध्ये. त्यामुळे त्यांची पार्श्वभूमी काय आपल्याला हे माहिती करून घेणं फार महत्त्वाचं असतं गटकार्य करताना. त्यानंतर समोरचं काय आहे, त्यांनी कोणत्या परिसरात राहतात हे पण फार महत्त्वाचं आहे. जे विद्यार्थी आहेत ते कोणत्या परिसरामध्ये राहतात, नेमकं त्यांचं कुटुंब कुठल्या क्षेत्रात आहे किंवा कुठल्या परिस्थितीमध्ये राहते किंवा त्यांचा परिसर कोणता आहे हे महत्त्वाचं आहे, पार्श्वभूमी त्यांची. त्यानंतर समोरचं जे आहे कोणतं गटकार्य करतोय तर त्याच्यामध्ये काय तर सदर कार्यातून प्रत्येक सदस्यांचा काय विकास घडावा, त्यांची कोणती गरज पूर्ण व्हावी, कोणती प्रगती व्हावी, कोणती अडचण दूर व्हावी, गटातील वातावरण निर्माण व्हावे, कशा प्रकारचं गटातील वातावरण निर्माण व्हावे, गटातील आंतरक्रिया, प्रमुख अपेक्षित प्रकार काय, गटाचा प्रकार काय, हे महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण तर करायलोच बाबा कार्य, गटकार्य शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थिनींसोबत आपण जे गटकार्य करायलो ते गटकार्याचा नेमका उद्देश काय, त्यांची कोणती अडचणी आपल्याला सोडवायची आहे हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं असतं ग्रुप वर्क करताना. त्यानंतर समोरचं जे आहे शाळेचे स्वरूप काय, शिक्षकांचे माध्यमिक शाळा आहे, जे शिक्षक आहेत तिथे माध्यमिक शिकवतात का प्राथमिक स्वरूपाचे शिक्षक आहेत, म्हणजे प्राथमिकच शाळा चालते का हे पण पाहणं फार महत्त्वाचं असतं. शाळा कोणत्या परिसरात आहे, सेवा सुविधा काय आहेत, शाळेतील शिक्षकांची कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी काय, शाळा शिक्षकांचा दर्जा काय, इत्यादी बाबी लक्षात घ्याव्या लागतात. जसं की आपण विद्यार्थ्यांचाच अभ्यास करतो, मूल्यांकन करतोय किंवा त्यांचं जे आहे आपण ग्रुप वर्क करतोय, त्याच्यासोबतच ना आपल्याला शिक्षकांची सुद्धा थोडीफार पार्श्वभूमी माहिती असावी. शिक्षक कोणत्या दर्जाचे आहेत, शिक्षक कुठले आहेत हे पाहणं फार महत्त्वाचं असतं. आपल्याला पार्श्वभूमी त्यांची पण घ्यावं लागते. त्यानंतर शाळा व पालकांचे संबंधांचे स्वरूप काय, जसं की शाळा आणि पालक यांच्यामध्ये संबंध कशा प्रकारचे आहेत, खरंच ते पालक येऊन शाळेमध्ये विद्यार्थ्यांबद्दल जी काय आहे त्यांची प्रगती आहे यावर डिस्कस करतात का, किंवा पालकांचं कशा प्रकारचं लक्ष असतं हे पण पाहणं फार महत्त्वाचं असतं ग्रुप वर्कमध्ये. तर शाळेमध्ये जेव्हा आपण ग्रुप वर्क करतो तेव्हा बेसिक गोष्टी कोणत्या कोणत्या लक्षात ठेवायच्या आपण पाहिले. नंबर 1 जे आहे त्यामध्ये आपण पाहिले शाळा कुठल्या प्रकारची आहे, माध्यमिक आहे, हायस्कूल आहे किंवा नेमकी कोणती आहे हे पाहिले आपण.